8 नवंबर 2016 काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला। मात्र त्यामुळे सामान्य जनतेला प्रचंड त्रास सोसावा लागतोय। बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्याबाबतची व्यूहरचना आखण्यासाठी काँग्रेसनं सर्व विरोधी पक्षांची मंगळवारी बैठक घेतली। नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती भाजपच्या नेत्यांना लीक करण्यात आली होती। भाजपला काळा पैसा रोखण्यात अजिबात रस नाहीये असा भडीमार काँग्रेसने यावेळी केला। कोई भी ऐसा व्यक्ति कश्मीर से कन्याकुमारी तक नहीं है जो इस पॉलिसी की वजह से जो इन्होंने जल्दी में लाई और बगैर तैयारी के लाई उसकी वजह से नुकसान नहीं उठा। सब लोग नुकसान उठा रहे हैं। मात्र नोटबंदीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षात फूट पडल्याचं दिसतंय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद ते राष्ट्रपती भवन असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यासाठी ममता बॅनर्जींनी पुढाकार घेतला असून आम आदमी पार्टी, शिवसेना आणि नॅशनल कॉन्फरन्सही त्यात सहभागी होणार आहे। पण काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे। कल हम लोग को अपॉइंटमेंट है ऑनरेबल प्रेसिडेंट का साथ में, सो हम लोग जाएंगे और जनता का बात हम करेंगे। देखिए, हम लोग पूरा ब्लैक मनी के खिलाफ और आदमी है देश का, लेकिन ब्लैक मनी का नाम पे जैसा पब्लिक को, आम जनता को, जैसे आम आदमी को जैसे दुखी हो रहा है, आम आदमी को जैसा तकलीफ उठा रहा है, आम आदमी को जैसा हैरास कर रहा है, हम इन लोगों को खिलाफ में है। त्याशिवाय लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या बैठकीतही नोटबंदीचा मुद्दा गाजला। त्याशिवाय वन रँक वन पेन्शन, वन नेशन वन इलेक्शन, शेतकऱ्यांची दुरवस्था, सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तान संबंधी धोरण, जम्मू काश्मीर मधली चिघळलेली परिस्थिती आणि रेल्वे बजेट वगळणं असे मुद्देही अधिवेशनात चर्चेला येणार आहेत। सारे विषयों के बारे में अपने बात रखते हुए माननीय प्रधानमंत्री जी ने सभी पार्टियों से निवेदन किया है, शीतकालीन सत्र का बहस के लिए, चर्चा के लिए पूरा उपयोग करे। हिवाळी अधिवेशनातच जीएसटी संदर्भातील 3 विधेयक, सरोगसी विधेयक, एनर्जी सुधारणा विधेयक, मोटार वाहन सुधारणा विधेयक यासह एकूण 22 विधेयक मांडण्यात येणार आहेत। 4 आठवड्यांच्या या अधिवेशनात नोटाबंदीवरूनच गदारोळ होण्याची चिन्ह दिसत आहेत। उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीमुळे राम मंदिराचाही जयघोष होण्याची शक्यता आहे। परिणामी दिल्लीच्या थंड वातावरणात राजकारण चांगलंच तापणार आहे। रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।